नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पत्तागोबीचे पराठे अतिशय सोप्या अशा पद्धतीने आणि लवकरात लवकर होणारे। तर इथे मी एक वाटी भरून पत्तागोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे भरपूर सारी कोथिंबीर, एक कांदा, आलं आणि कमी तिखट असलेल्या 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, तर ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। त्याचबरोबर इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत, तर ते बघूया। लाल तिखट, हळदी पावडर, चवीनुसार मीठ, कुटलेले धने, जिरे आणि काळे मिरे पावडर, त्यासोबत चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकता तुम्ही। तर मी आमचूर पावडर घेतलेला आहे, नसल्यास चाट मसाला सुद्धा वापरू शकता। तर सर्व जिन्नस हे सुद्धा यावर मिक्स करायचे आहेत। त्याचबरोबर इथं गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला 2 वाट्या। तर ही दुसरी वाटी गव्हाचं पीठ आहे, तर छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं बेसन पीठ सुद्धा घालायचं आहे, पण मी बेसन पीठाऐवजी इथं खुसखुशीत होण्यासाठी ज्वारीचं पीठ घालत आहे। ज्वारीचं पीठ मी अर्धा वाटी घालत आहे आणि छानपैकी यामध्ये आपल्याला तर मोहन घालण्यासाठी यामध्ये मी 4 चमच तेल घालत आहे। तर पोहे खायच्या चमच्याने तुम्ही 4 चमच घालू शकता किंवा मग थोडं जास्त सुद्धा। तर मी इथे 4 चमच तेल घातलेलं आहे। तर हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं हलकंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर तुमचं पीठ असं पातळसर झालं तर यामध्ये थोडं तुम्ही पीठ सुद्धा मिक्स करू शकता। तर छानपैकी असं पीठ मळून घेणार आहोत। तर इथं बघू शकता अतिशय छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि हाताला सुद्धा चिटकलेलं नाही आहे। यामध्ये आपण मोहन घातल्यामुळे तर आपण आता 5-6 मिनिटं याला छान रेस्टला ठेवणार आहोत। त्यानंतर आपण याचे छान पराठे बनवणार आहोत। तर 5 मिनिटं झालेली आहेत आपली आणि पीठ छान रेस्ट झालेलं आहे। तर छान असा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर हलक्याशा हाताने आपण लाटून घेणार आहोत। तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता, छोट्या मोठ्या। तर छानपैकी आपला इझिली पराठा हा लाटला जातो। अजिबात चिटकत नाही हा। तर खरपूस असा आपण भाजून घेणार आहोत। तर तव्यावर आधी आपण तेल घालणार आणि छान त्यावर आपल्याला हा पराठा घालायचा आहे आणि नंतर थोडंसं कडेनं तेल सोडायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पराठा लाटून घेणार आहोत। छान असं आपण दुसऱ्या साईड पराठा पलटून घेणार आहोत। तर अतिशय खरपूस असा आपला पराठा भाजला गेलेला आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अलटून पलटून हा छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता अतिशय छान असा आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो हा पराठा। तर त्याची गोबी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा कोवळी गोबी घ्या आणि स्वच्छ अशी धुवून घ्या, म्हणजे काय होईल याचा उग्रवास निघून जाईल आणि पराठा ही खूप टेस्टी लागेल। तर अशा पद्धतीने आपला खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे। तर पराठा आपण छान काढून घेणार आहोत आता आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया। तर इथं बघू शकता आपला दुसरा सुद्धा पराठा अतिशय खरपूस असा भाजला गेलेला आहे आणि अतिशय छान सुद्धा झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असा पराठा आपला लाटलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता अतिशय खरपूस असा आपला शेवटचा सुद्धा पराठा झालेला आहे आणि इथं बघू शकता अतिशय छान असे आपले पराठे तयार झालेले आहेत। तर इथं बघू शकता अतिशय खरपूस असा आपला पराठा छान असा भाजला गेलेला आहे
तर सर्व करून घेऊया. तर रेडी झालेले आपले गरमागरम पत्तागोबीचे पराठे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तर रेडी झालेले आहेत आपले गरमागरम पत्तागोबीचे पराठे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असं धन्यवाद. आणि ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा.